दुसरा नमस्कार संतांना केला. कसं काय मला जसं बोलतो तुम्ही एकच श्लोक तुम्ही म्हणला, एका श्लोकात संतांचे नाव नाही देवाचे नाव नाही. भावार्ति मग्नम दीनम माम समुद्र भवार्णवात कर्म ग्राहक रहित अंग दासोहम तव शंकर. एक लक्षात घ्या, सगळ्या देवाचा देव महादेवच आहे, बरोबर आहे का? सगळ्या देवाचा देव महादेव आहे. म्हणजे देवाला नमस्कार, शंकराला नमस्कार म्हणजे देवाला नमस्कार केला. म्हणजे महाराज संतांचा काही उल्लेख नाही. शिवराज आदिनाथ गुरु भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये सांगितलं, सगळ्या नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ आहे आणि सगळ्या वैष्णवामध्ये सगळ्या संतांमध्ये महादेव श्रेष्ठ आहे. कळलं का? महादेव 2 in 1. महादेव संतही आहेत आणि महादेव देवही आहेत. देवते संत, संत ते देव निमित्त त्या प्रतिमा. म्हणून 2 श्लोक घ्यायची गरज नाही. समजलं का? हे लक्षात देणं महत्वाचं. 18 पुराण व्यासानेच लिहिलेले, पण त्याच्यामधलं मर्म लक्षात द्यायला पाहिजे. भागवतात 2 ठिकाणी का दोघांना नमस्कार काय केला? भगवान परमात्मा परमात्मा आहे, पण त्यांच्याकडे गुरुची स्पेशालिटी नाही. पण महादेव भगवान रामाचे गुरु, बरोबर आहे का सविता? महादेव रामाचे गुरु, महादेव रामाचेही देव आहे. सांगेन तुम्हाला रामेश्वराची कथा सांगताना तुम्हाला सांगेन. रामस्य हा इथे रामेश्वरा. राम म्हणतात माझा तो ईश्वर, तो रामेश्वर म्हणजे महादेव. महादेव म्हणतात महादेवाचा जो ईश्वर तो राम म्हणजे रामेश्वर. लक्षात आलं का? दोघांना नमस्कार का? दोघांना नमस्कार करण्याचं कारण भगवान आणि शुकदेवाला नमस्कार केला. या ठिकाणी स्वतः कथा वाचक महादेव आहे, संत महादेव आहे आणि भगवंत सुद्धा महादेव आहे. म्हणून एकाच श्लोकामध्ये दोघांना मंगला चरणामध्ये नमस्कार. शंकर भगवान शंकराला नमस्कार करून सांगितला सूत महाराजांनी. महाराजजी जरा अवघडेवर का शिव महापुराण, तुमच्या मनातली इच्छा प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा शिव महापुराण सरळ सरळ आहे. भागवतामध्ये जरा थोडं सिद्धांत समजावे लागते, पण शिव भोळा चक्रवर्ती तुमच्या करता सगळं तो समजतो. महाराजजी सूत महाराज शौनकजी म्हणतात, सूतजी महाराज तुम्ही कथेचे सागर आहात, कथेचे भांडार आहात, कथेचे आगर आहात. अशी कथा आम्हाला सांगा
की कलियुगात आम्हाला डायरेक्ट सुख म्हणजे तो परमात्मा मिळाला पाहिजे. तेने बिन जीवा सुख नव्हे, म्हणून भगवान परमात्माच मिळाला पाहिजे. आणि प्रत्येकाला सुख शांती समाधान ऐश्वर मिळालं पाहिजे. तुम्ही कथा निवडा आणि आम्हाला कथेचं सार सांगा. आमच्याकडे आयुष्य नाहीये. बीत गए जिन भजन विना, बालपना हसी खेल में गमाया, विषय में बीता तरुणपणा. गाणे का घेतले आज? कारण वेळेमध्ये कथा संपवायची म्हटलं तर इतकं लांब अंतर घेतल्यानंतर कथा लवकर संपणं शक्य नाही. महाराज आमने अर्धा आयुष्य बालपणामध्ये गेलं, खेळण्यामध्ये गेलं, हसण्यामध्ये गेलं, बागडण्यामध्ये गेलं. उरलेलं आयुष्य तारुण्यपणामध्ये गेलं.